आज मला कळतंय तुझं काय झालं होतं, तुझं काय करून ठेवलं होतं या लोकांनी. तू स्वतःला का संपवलंस ते कळतंय. आता मी तुमच्यातलीच एक आहे. आणि तुमच्यासारखंच मलाही स्वतःला संपवण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. चला. मला वाटलं होतं तू वेगळा विचार करशील, पण तूही मरायलाच निघालीस. जे करतोय ना ते तुझ्या भल्यासाठी करतोय. माझं ऐकलंस ना तर तुझ्या आबरूचे धेंडावडे तरी निघणार नाहीत. जी चूक दीक्षा आणि कादंबरीने केली ना ती करू नकोस ना. तू बेलीस तरी तुझे फोटो माझ्याकडेच असणार आहेत. देसाई कुटुंबाच्या आबरूची लखतरच चव्हाट्यावर आल्यावर काका काकूंना काय वाटेल तेही विचार कर मनो, विचार कर. काका तुम्ही इथे? मनू तर कालच निघून गेली. काय? अहो पण अशी कशी गेली, कुठे गेली ती? काहीच माहिती नाही. काल तिने तिचं सामान घेतलं आणि ती निघून गेली. हो काय झालं या पोरीच्या मनात काहीच कळत नाही. हो सुधा वहिनी अशा अचानक गेल्या, आता हे असं हिचं वागणं. हे असेल ही पोरगी कुणाच ठाऊक. ऍक्च्युली मला काय वाटतं माहितीये, तिची मनस्थिती ठीक नाहीये. आपण तिला शोधायला हवं. तिने काही वेडवाकडं करायच्या आत. काल इन्स्पेक्टर आकाश आहेत ना, ते इथे येऊन गेले. त्यांना माहिती मनू इथून निघून गेल्याचं. ते तिला शोधायलाच निघालेत. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि त्यांनाच भेटा. काका तुम्ही तशी चिंता अजिबात करू नका. इन्स्पेक्टर आकाश तिच्या शोधात बाहेर पडले आणि ते अजूनही आले नाहीये, त्याचा अर्थ ते कसून तिचा शोध घेत असतील. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आकाश सर जर तिला शोधू नाही शकले तर नमिता नार्वेकर तुमच्या पुतणीच्या नखाला धक्का सुद्धा लागू देणार नाही याची खात्री बाळगा. ती लवकरच तुमच्या घरी सुखरूप पोहोचेल. थँक्यू. म्हणून आता आश्रमात नाहीये, ती एकटीच आहे. शिळ्या बातमी देऊ नकोस. मला माहिती आहे ते. जास्त स्वतःची अक्कल पाजळायची गरज नाहीये. सांगतोय तेवढं करायचं. तिच्यावर लक्ष ठेव. कुठे जाते, कोणाबरोबर राहते, सगळं कळलं पाहिजे. आणि कोणाच्याही डोळ्यात येणार नाही याची खबरदारी घ्यायची. शिरतय डोक्यात. ठीक आहे.